सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या आत असणाऱ्या आत्मारामाला माझा नमस्कार, तुमच्या गुरूंना माझा नमस्कार आणि तुमच्यासारखे महान आत्मे निर्माण करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आपण नवविधा भक्तीकडे वळलो आहोत. काल आपण श्रवण बघितलं. श्रवणात समर्थांनी अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला सांगितल्या. श्रवण जर माती असेल तर कीर्तन त्याच्यात पडणारं बीज आहे. श्रवणाने आपण अनेक गोष्टी ऐकल्या, पण कुठल्या गोष्टींचा वृक्ष करायचा आहे हे कीर्तनाने ठरतं. आपले अनेक संत कीर्तनाचा आधार घेऊन आपल्याला शिकवतात. आपल्या मनावर एखादी गोष्ट बिंबावी, आपल्या मनाच्या भूमीत बीज टाकून त्याचा वृक्षात रूपांतर व्हावं याची काळजी आपले संत घेतात. या कीर्तनाची निर्मिती पहिल्यांदा नारद मुनींनी केली. हिरो नारद मुनी आहे. इथून कीर्तन परंपरा सुरू झाली आणि ही परंपरा नामदेव महाराज, गाडगे महाराज आजही सुरू आहे. दोन प्रकारचे कीर्तन सहसा केल्या जातात. एक म्हणजे नारदीय कीर्तन आणि दुसरं वारकरी कीर्तन. पण दोन्ही याचा उद्देश एकच असतो. मार्ग थोडासा भिन्न आहे, पण उद्देश एकच असतो, तो म्हणजे भगवत भक्ती. भगवत भक्तीबद्दल सांगणं. आपण पाहिलेलं श्रवण याच्यावरच कीर्तन अवलंबून आहे. आपण मिळवलेलं ज्ञान जसं जसं कीर्तनात वापरू तसं तसं आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांवर परिणाम होतो. तुम्ही अनेक प्रकारचे दोहे वापरले, अनेक प्रकारच्या ओव्या वापरल्या, अनेक संतांनी काय सांगितलं आहे याचं वर्णन केलं तर समोरच्या श्रोत्यांना ते लवकर पटायला मदत होते. आता या ठिकाणी छोट्या प्रमाणात का होईना कीर्तनकार हा श्रोत्यांचा गुरु होतो. गुरु म्हणजे वाट दाखवणारा किंवा गुरु म्हणजे अंधारातून बाहेर काढणारा. ज्यांना परमेश्वराबद्दल काही माहीतच नाही त्यांना तो परमेश्वर कसा आहे, सगुण रूपातला कसा आहे, निर्गुण रूपातला कसा आहे याच्याबद्दल माहिती कीर्तनकारांनी द्यावी. आता आपण एकदमच म्हटलं की नाही, तो जो देव आहे तो या सृष्टीचा कर्ता आहे आणि तो निराकार आहे, त्याला आकार नाही, प्रकार नाही, असा असलेली ती शक्ती, असं जर आपण वर्णन केलं तर कोणालाच ते समजणार नाही. कारण निर्गुणापर्यंत पोचायचा रस्ता खूप कठीण आहे. मनाचा स्तर वर 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 न्यावा लागतो, तेव्हा तो निर्गुण समजतो. भक्ती मार्गाबरोबर ज्ञान मार्ग आणि ज्ञान मार्गाबरोबर बाकीचे मार्ग अवलंबून आपण निर्गुणापर्यंत पोचतो. पण भक्ती मार्गात सगुण रूपाचं वर्णन जेव्हा आपण करतो तेव्हा ती गोष्ट समजायला खूप सोपी होते. आता ते गाणं आहे बघा, नकोस नौके परत फिरू ग, नकोस नौके. सगळ्यांनी ऐकलंय. आपलेच
मराठीतले ऋषी तुल्य असलेले गदिमा यांनी लिहिलेलं गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग निर्माण होतो. श्रीराम आहेत, भगवे वस्त्र वल्कल घातलेले आहेत, त्यांच्याबरोबर सीतामाई आहे नाजूकशी, मागे लक्ष्मण उभा आहे आणि श्रीराम विनंती करताय की मला पैल तीरावर घेऊन चल, मला पैल तीरावर घेऊन चल. पण हट्टी असणारा तो केवट तो म्हणतो, अरे मी ऐकलं हे तुझ्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर दगडाची बाई होते, तर माझं साधन तर एवढीही नौकाच आहे, हिची जर बाई झाली तर मी तिला पोसणार कशी, माझी घरी माझा मुलगा आहे, बायको आहे. हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तो पूर्ण प्रसंग निर्माण होतो, आपण त्याच्यात रंगून जातो, आपल्या डोळ्यासमोर तो केवट पण दिसतो, राम सीता लक्ष्मण पण येतात, ती नदी पण येते, त्याच्या आजूबाजूला असणारा प्रदेश पण आपल्या डोळ्यासमोर हळूहळू निर्माण व्हायला लागतो. आणि जो हे निर्माण करू शकतो आपल्या शब्दांच्या रत्नांनी, तो कीर्तनकार. गाण्यात पण असं आहे, एखादं जरी आपण गाणं घेतलं तर त्या गाण्याबरोबर त्या सुराबरोबर आपण वाहत जातो, त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो. ते जर गाणं उडत्या चालीचं असेल तर ते लवकर मनावर ठसतं, त्याचा ताल त्याचा नाद आपल्या मनाला आकर्षून जातो. आणि कीर्तनात ह्या गोष्टी आवश्यक असतात. कीर्तन करताना नुसतं शब्द वापरून चालत नाही, त्याच्याबरोबर टाळ पण पाहिजे, मृदुंग पण पाहिजे, पेटी पण पाहिजे, आणि ह्या स्वरांबरोबर आपल्याला पृथ्वीपासून भूलोकापर्यंत यात्रा करणारा नावाडी पण पाहिजे. त्या नावाड्याला आपण कीर्तनकार म्हणतो. आता हा कीर्तनकार आपल्याला वेगवेगळ्या रूपात सांगत असतो. तुकडोजी महाराज जर असते तर ते म्हणतात, ए आखे जब तू धन्य है मेरा प्रभू देखा करे. डोळ्यांना सांगून जातात आपल्या की तू केव्हा धन्य होशील, जेव्हा प्रभूचं रूप पाहशील. ए कर्ण जब तू मान्य है उसकी कथा सुना करे. रसने जभी तू प्रिय है प्रभु का स्मरण करती रहे. गर ना करे ऐसी चलन बेशक सभी मरती रहे. म्हणजे डोळ्यांना तुम्ही प्रभू बघा, कानांना तुम्ही प्रभूचं वर्णन ऐका, आणि रसने तू प्रभूचं नामस्मरण कर. तू जर असं करत नाही तर तू मेलेली बरी. म्हणजे शेवटचं टोक गाठतात, आपल्याला त्या मार्गाला न्यायचा प्रयत्न करतात. कबीरजी आपले नेहमीप्रमाणे मस्तीत सांगून जातात, राम राम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, बिना राम के रीझत नाही तुलसी नंद किशोर. किंवा राम राम सब कोई कहे ठक ठाकुर और चोर, जिस राम से ध्रुव प्रल्हाद तरे वो नाम कुछ और. मग जेव्हा आपण हे ऐकतो तेव्हा ठक ठाकुरांनी म्हटलेलं राम आणि तुलसी प्रल्हादांनी म्हटलेलं राम कसं काय वेगळं असेल, याच वर्णन आपले कीर्तनकार करून जातात. चोर काय म्हणतो की बाबा रे रामा, आज मला ना इथे मी चोरी करायला चाललो आहे, तू मला यश दे. काय मागितलं चोराने की
रामाकडे यश दे. राम म्हणतो तथा असो. ठाकूर काय म्हणतो, माझं काम होऊन जाऊ दे. त्यालाही ठीक आहे म्हणत. पण कबीरजी काय मागतात, तर कबीरजी तो जो राम आहे त्या रामालाच म्हणतात. ते नाहीये का एक मला असं वाटते मंगेश पाडगावकर सरांची कविता असावी ती, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे दोन्ही हात मागून घ्यावे. मग कबीरजी काय करतात, जो देणारा आहे त्यालाच जर मागून घेतलं, त्यालाच जर आपण आपलं करून घेतलं, तर मागायची गरजच काय होईल. आता या मागण्यावरनं एक गोष्ट आठवली. पार्वती माता महादेवाला एक दिवस म्हणाल्या की महादेवा, सगळ्यांकडे महाल आहेत, सगळ्यांकडे सुंदर सुंदर घरं आहेत, आपल्याच घरी नाही. महादेव म्हणाले काय गरज आहे, आपल्याला एवढा सुंदर कैलास पर्वत आहे, आपल्याजवळ झाडं आहे, सगळं सगळं काही आहे. हो, विंदा करिंदकरांची कविता आहे. सॉरी, मी पाडगावकरांची म्हटलं. माझा तसा कवितेशी काही संबंध नाहीये. तर पार्वती मातेनी महादेवाकडे प्रार्थना केली की मला घर हवं. त्यांनी विश्वकर्मांना बोलावलं आणि सुंदर असा महाल तयार करून घेतला. महाल बांधला. आता महालात जायचंय आपल्याला, त्याच्यासाठी गृहप्रवेश तर करावाच लागेल. आता गृहप्रवेशासाठी तसा ब्राह्मण आवश्यक आहे. मग कोण आहे जो ब्राह्मण आपल्याला गृहप्रवेशाचं कार्य करून देईल, असं शोधाशोध झाली. आणि लक्षात आलं की रावणासारखा दुसरा ही विद्या जाणणारा कोणी नाही. रावणाला आमंत्रित करण्यात आलं. रावणाने फिरून तो महाल बघितला, सुंदर असा महाल, खूपच आवडला त्याला. सगळी पूजा सांगितली आणि ब्राह्मण दक्षिणा देण्याची वेळ आली. ब्राह्मण दक्षिणा देताना ब्राह्मणांनी काय मागावं, तर ब्राह्मणांनी तो महालच मागून घेतला. ही कथा जेव्हा एखादा कीर्तनकार सांगतो, तेव्हा काय मागायचं आणि काय मागायचं नाही हे आपल्याला समजतं. त्यावेळात महादेव सगळं द्यायला तयार होता. ज्याच्या एका आदेशाने तो महाल उभा राहू शकतो, तर त्या महादेवालाच मागून घेतलं असतं. जसं नारदाला सत्यभामाने केलेल्या तुलेत पारड्यात जेव्हा बसवलं आणि तुला केली, ती गोष्ट आठवत असेल. अशा अनेक गोष्टी आहेत. ह्या गोष्टी जेव्हा रंगून रंगून सांगितल्या जातात, त्यावेळात त्या गोष्टीच्या मागचं जे सत्य आहे ते आपल्या समोर यायला लागतं, हळूहळू प्रगट व्हायला लागतं. आपल्याला नारद ऋषीचे गुण समजतात, आपल्याला परमेश्वराचे गुण समजतात, परमेश्वराचं वर्णन समजतं. परमेश्वर जर ध्रुवासारख्या किंवा प्रल्हादासारख्यावर दया करू शकतो, तर तोच परमेश्वर आपल्यावरही दया करू शकतो, याचा विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. एका सुदामासाठी जर अख्खी नगरी परमेश्वराने निर्माण केली असेल, तर त्या परमेश्वराला आपण आपला मित्र बनवू शकतो. तोच परमेश्वर अर्जुनाच्या रथाचा सारथी बनतो. तोच परमेश्वर विदुराच्या घरी जाऊन कण्या खातो. तर आपल्या मनात पण त्या परमेश्वराबद्दलचं प्रेम हळूहळू या गोष्टीतून निर्माण होतं आणि यालाच कीर्तन असं म्हणतात.
आमचे बापाजी कीर्तनाला म्हणायचे, कीर्तन एक निर्मिलोक हिरा. ज्याचं मोल करता येत नाही असा हिरा म्हणजे कीर्तन आहे, असं बापाजींचं वाक्य होतं. त्यांच्या तिथे भजनालाच कीर्तन म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारात भजन गाणं म्हणजे कीर्तन. या कीर्तनात आपण काय होतं किंवा भजनात आपण कसं होतो, रंगून जातो. आपल्या मनात येणारे विचार एकदम थांबतात. जो रस निर्माण झालेला असेल त्या रसाबरोबर आपण वाहत जातो आणि प्रभू प्रेम आपल्या हृदयात भरून जात. असं वाटतं की आपल्या समोर प्रभू बसलेला आहे आणि गाणारा कोणी जरी असेल तरी ती त्याची भावना आपली भावना होते आणि आपण त्या भावनेबरोबर त्या मूर्तीशी, त्या देवाशी एकरूप होतो. कीर्तनातून चारही मुक्ती आपल्याला मिळतात. मागच्या वेळा चारी मुक्तीचं वर्णन केलंय मी. चारी मुक्ती तुम्हाला माहिती आहे. सलोकता, समीपता, सायुज्यता. चारही मुक्तीचं वर्णन तुम्हाला माहित आहे. मग हे कीर्तन करताना काय केलं पाहिजे किंवा भजन म्हणताना काय केलं पाहिजे? तर काव्य तर चांगलं असलंच पाहिजे, पण काव्याबरोबर संगीताची साथ पाहिजे. संगीताच्या साथीबरोबर अभिनय आला पाहिजे आणि अभिनयाच्या बरोबर नृत्य देखील आलं पाहिजे. गाणारा एखादा जर एखाद्या ठोकळ्यासारखा बसला आणि गातो आहे, तर आपल्याला त्याचं गाणं आपल्या आतमध्ये उतरत नाही. त्याचे जर हातवारे असतील, त्याच्या दर शब्दामध्ये चढ उतार असेल, मध्येच कोमल हसणारे स्वर मध्येच तीव्र होतात. जर पोवाडा द्वेषाने न म्हणता अंगाई गीतासारखा म्हटला तर त्याचा परिणाम होणार नाही. आणि अंगाई गीत जर पोवाड्यासारखं म्हटलं तर बाळ झोपणार नाही. मग प्रत्येक प्रसंगाला अनुरूप असा जर आपला आवाज लागला, आपला अभिनय लागला आणि काही काही प्रसंगी नृत्य पण आवश्यक आहे. असं जर झालं तर ते कीर्तन रंगतं. कीर्तन हे एक पात्री प्रयोग आहे. एकच जण बोलतो, एकच जण गातो, एकच जण गोष्ट सांगतो, एकच जण आपल्याला त्याच्यात रंगवून टाकतो. मग समर्थ काय म्हणतात? श्रोते भगवत जन पुसिले, ते नवविधा प्रकारे बोलिले, त्यात प्रथम श्रवण निरोपिले, दुसरे कीर्तन ऐका. समर्थ म्हणतात, पहिले मी तुम्हाला श्रवण सांगितलं, आता दुसऱ्यांदा कीर्तन ऐका. सगुण हरिकथा करावी, भगवत कीर्ती वाढवावी, अखंड वैखरी वदवावी यथा योग्य. कीर्तन आपण वैखरीनीच करतो. 4 वाणींपैकी वैखरी वाणी. आणि या वैखरी वाणीतून जेव्हा आपण मध्यमेत प्रवेश करतो, मध्यमेतून पश्चंती आणि पश्चिमेतून परेत. नाव वैखरीने सुरुवात झालेलं असतं. मोठ्यांदा म्हणतो आपण जेव्हा जप करतो, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हा जो जप हळूहळू मध्यमात उतरतो. तो ओठ बंद करून आपण मध्यमेतून आतल्या आत तो ओठाची हालचाल न करता आपण जप म्हणायला लागतो. मध्यमेत येतो. मध्यमेतला जप आपल्या हृदयात उतरतो. पश्चंती वाणी आणि पश्चिमेतून तो आपल्या सर्वांगात भिरतो, कणाकणात भिरतो, तो परेत जातो. आपल्याला पुन्हा जप करायचंच नाही प्रसंग येत, कारण आपला शरीराचा प्रत्येक कण आणि कण त्या नामामध्ये इतका डुबून गेलेला असतो की आपले सप्त शरीर त्या नामाने भरून गेलेले असतात.
प्रल्हाद महाराजांचा जप असाच होता. तो जप इतका झाला होता की त्यांच्या अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत पूर्ण शरीर त्यांचे त्या नामाने भरून गेले होते. त्याच्यामुळे त्यांच्या शरीराला जो कोणी स्पर्श करेल, त्यांच्या पायावर जो कोणी आपला कान ठेवेल, त्याला श्रीराम जय राम जय जय राम असं ऐकू यायचं. शेवटच्या घटकेला डॉक्टरांनी टेथास्कोप लावला त्यांच्या हृदयाला ठोके मोजायला, तर ठोके ऐकू आलेच नाही. ऐकू आलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम जय जय राम. ही कीर्तनाची महिमा आहे. बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर, भगवत कथा निरंतर करीत जा. पाठांतराशिवाय कथा करता येत नाही. मग आपण तर असं म्हणू की आम्ही कुठे कथा करायला जाणार, आम्ही तर गृहस्थ लोक, आम्ही नाही बाहेर जाऊन कथा करू शकत. त्याच्यावरही उपाय आहे. आपण जर आपल्या नातवंडांना जवळ घेऊन बसलो, आमच्या लहानपणी असं असायचं, झोपायच्या वेळा आजी गोष्ट सांगायची. अगदी 2 वर्षाचं 3 वर्षाचं असताना एक होता काऊ, एक होती चिव. चिवचं घर होतं मेणाचं आणि काऊचं घर होतं शेणाचं. या गोष्टीपासून सुरुवात झाली आणि आजीने आमच्यामध्ये रामायण महाभारत बिंबवलं. त्याच्यामुळे आम्ही आज या मार्गाला लागलो. हे तिचं पेरलेलं बीज आहे. रोज रात्री आम्ही तिघा बहीण भावंडांना जवळ घेऊन झोपायची. झोपताना एक गोष्ट नेहमी सांगितली जायची. कधी स्वातंत्र्यवीर असायचे, तर कधी रामायणातली असायची. रोज नवीन गोष्ट. आणि त्या गोष्टीमुळे आज मला असं वाटतं की मी घडले. मी म्हणा, भाऊ म्हणा, या ऋता म्हणा, आम्हाला घडवण्यात आजीचा हातभार सगळ्यात जास्त आहे. तिने ही गोडी लावली, ही कीर्तन करायची, समर्थांवर बोलायची. ही गोडी आम्हाला तिथून लागली. त्याच्यामुळे कीर्तन बाहेर जाऊन नाही केलं तर घरच्या घरी करता येतं. आपल्या नातवंडांना, आपल्या मुलांना जेवू घालताना आपण जे टीव्हीच्या समोर बसवतो, बघा आजकाल मुलं टीव्हीच्या समोर बसलेले असतात. काय खातात काय खात नाही हे समजतच नाही. त्यांनाही माहित नसतं आणि त्यांच्या आईला पण माहित नसतं. त्याच मुलांना जेवताना गोष्ट सांगितली, रामाची सांगितली. किती सुंदर आहे गोष्ट. राम दशरथाच्या मांडीवर बसलेला असतो. दही भाताचा घास दशरथ रामाच्या मुखात घालत असतो आणि राम मांडीवरनं उठून अंगणात पळतो. मागे कौसल्या माता पळते आणि राम हळूच आपल्या तोंडात भरलेला घास हाताने काढतो आणि हवेत उडवून देतो. ते कण उडवून देतो. शेजारी झाडावर बसलेला कावळा येतो आणि तो कण उचलतो आणि उडून जातो. तो कावळा म्हणजे दुसरं कोणी नसून काकभ्रुशुंडी रुची आहे. ही गोष्ट आपण जेव्हा आपल्या मुलांना सांगतो तेव्हा त्यांना प्राण्याबद्दल माहिती मिळते. प्राणी कसे येतात, खातात, आपल्या जवळ येऊ शकतात याच्याबद्दल माहिती मिळू शकते. त्यांना त्या प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण होऊ शकतं. मग अशा गोष्टी आपण जर त्यांना सांगत गेलो तर श्रवणातून आपल्या जवळ आलेला जो साठा आहे तो आपण आपल्या शब्दात त्यांच्यामध्ये बिंबवू शकतो.
कीर्तन आपण घरच्या घरी करू शकतो. आपल्याला बाहेर जायची गरज नाहीये. समर्थांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला आपल्या घरात बसून प्रत्येक गोष्ट करता येते. पुढे समर्थ सांगतात, भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होय, बहुत जनासी उपाये, हरि कीर्तन कलियुगी. कलियुगात सगळे लोक त्रासलेले आहेत, कंटाळलेले आहेत. सगळ्यांना टेन्शन आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन आहे. काहींना खूप जास्त काम असल्याचं टेन्शन आहे. काहींना सून बरोबर वागत नसल्याचं टेन्शन आहे. काहींना जावई चांगला न मिळाल्याचं टेन्शन आहे. काहींना पैशाची विवंचना आहे, काहींना प्रकृतीची विवंचना आहे. विवंचनेशिवाय एकही व्यक्ती नाहीये. मग अशा वेळेला ही विवंचना दूर करण्यासाठी, मनाला समाधान आनंद मिळवण्यासाठी जर आपण भगवत कथेत बसलो, आपण ती कथा ऐकली, तर काही वेळासाठी आपण त्या विवंचनेपासून दूर. आणि विवंचना जशी जशी दूर दूर व्हायला लागते, विवंचना तर जागी असतेच उभी, पुतना मावशी सारखी किंवा एखाद्या राक्षसीने सारखी. पण तिच्यापासून आपण तिच्या किती जवळ असावं आणि किती दूर असावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. जर तिच्या जवळच आपण गेलो, श्रीकृष्णासारखं, आपल्याला मारता येत नाही तिला, पण तिच्यापासून आपण दूर दूर गेलो तर तिची छाया आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्या विवंचनेतून आपण दूर होतो. विवंचना जागच्या जागी असते. आर्थिक तंगी जागच्या जागी असते, पण ती आर्थिक तंगी किती मानायची आणि किती मानायची नाही हे आपल्यावर अवलंबून असतं. जर त्या आर्थिक तंगी आहे, आर्थिक तंगी आहे, आर्थिक तंगी आहे, हे हाच कोश आपण आपल्या भोवती जर विणत गेला. पूर्वीच्या काळी खरंच आर्थिक तंगी नव्हती का लोकांना? तुम्ही कुठल्याही संतांचं चरित्र उघडून पहा. सगळेजण आनंदात होते. सगळ्यांना, तुकारामाला तर तुम्हाला माहित आहे की त्याची बायको किती भांडकुदळ होते. त्यांनी तर सगळं फुंकून टाकलं होतं. तरी पण इतकी सुंदर अभंग निर्माण करणाऱ्या तुकाराम महाराजांना आपण दुःखात आहे असं म्हणू शकू का? आत्मबोधापर्यंत पोहोचलेले तुकाराम महाराज दुःखात नव्हते, स्वस्थितीत होते. आणि आपल्या आत्माची स्थिती ही शांती आहे आणि आनंद आहे. मग आपल्या समोर पसरलेला पुतना मावशीला जवळ करायचं की दूर करायचं, याच उपाय आपल्या जवळ आहे. मग जर आपण हरी कीर्तनात स्वतःला गुंतवून घेतलं, तो मार्ग सोडून दिला, विचाराला दुसऱ्या मार्गात वळण दिलं, तर आपण आनंदी राहू शकतो, प्रसन्न राहू शकतो. संकट तिथल्या तिथे आहे, पण त्याचा असर आपल्यावर फार कमी होतो. हे समर्थ इथे कीर्तन रूपात सांगतात. बाकीचं उद्या बघूया. पाय क्रॉस, हात क्रॉस. अगदी एकच मिनिट बोलते. जे आजचं विवेचन होतं ते अतिशय अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम होतं. आजवर अनेक यूट्यूबला व्हिडिओज बघितले आहेत कीर्तनावर, पण कीर्तन कसं करावं हे तुमच्या पद्धतीने तुम्ही अतिशय अगदी मुद्देसूद सांगितलेलं आहे. मी सगळ्यांना आज विनंती करते, अगदी सगळ्यांना, आज 50 जण आहात, हीच माझी कळकळीची प्रार्थना आहे की आजचा जो व्हिडिओ आहे तो अगदी तळागाळापर्यंत पोचावा. कारण कीर्तन जे आपण बघतो ते इतकं असं नाटकीय रूपात होतं की हसावं की रडावं
हेच कळत नाही. अगदी पाचकळ विनोद आजकाल YouTubeच्या माध्यमातून आपण बघत असतो. तर हे जर विवेचन सगळ्यांपर्यंत गेलं, तर कीर्तन कसं करावं हे लोकांना कळेल. तर माझी अतिशय नम्र विनंती आहे आपल्याला, कारण आजचं जे विवेचन होतं ते अतिशय तरल आणि सुंदर होतं. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. थँक यू व्हेरी मच. हात क्रॉस करा. डोळे अलगद बंद. संपूर्ण लक्ष श्वासावर. दोन्ही पायाचे बोट शिथिल सोडून द्या. चवडा शिथिल, होता शिथिल, पोटरी शिथिल सोडून द्या. दोन्ही गुडघे शिथिल, संपूर्ण मांडी शिथिल, कमरेचं हाड शिथिल, संपूर्ण पोट शिथिल, छातीचा पिंजरा शिथिल, हाताची 10ही बोट शिथिल, मनगट शिथिल, मनगटापासून कोपरापर्यंतचा भाग शिथिल, उपर शिथिल, कोपरापासून तर खांद्यापर्यंतचा भाग शिथिल, दोन्ही खांदे शिथिल सोडून द्या. दोन्ही खांद्यापासून तर तळव्यापर्यंतचा भाग शिथिल झालेला आहे. मान शिथिल, हनुवटी शिथिल, दोन्ही गाल शिथिल, दोन्ही कान शिथिल, दोन्ही ओठ शिथिल, दात जीभ शिथिल, नाक भाल प्रदेश शिथिल, मस्तक शिथिल, संपूर्ण शरीर शिथिल.
संपूर्ण शरीर शिथिल, संपूर्ण शरीर शिथिल, संपूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर केंद्रित करा. ब्रह्मरंध्रावरून क्राउन चक्रातून येणारा प्रकाश ब्रह्मरंध्रावर येतोय बघण्याचा प्रयत्न. क्राउन चक्रावर पूर्ण लक्ष ब्रह्मरंध्रावर. तिथल्या प्रकाशाने एक दाब तुमच्या ब्रह्मरंध्रावर निर्माण होतोय. पूर्ण लक्ष केंद्रित करा. हळूहळू त्या प्रकाशाबरोबर अनाहत चक्रावर उतरा. अनाहत चक्र. अनाहत चक्रावर स्थिर व्हा. स्वतःला स्थिर करा. आपल्याच हृदयात गोकुळ आहे. सुंदर असा गाईचा कळप आहे. संध्याकाळची वेळ आहे. गायी घराकडे निघाल्या आहेत. त्या गायींबरोबर आपलीही वाटचाल घरी जायला. आपलीही वाटचाल गायींच्या मागोमाग. बघा, लाल रंगाच्या गायी आहेत. काही पांढऱ्या आहेत तर काही काळ्या आहेत. धष्टपुष्ट असणाऱ्या गायी रस्त्यावरनं धूळ उडवत चालल्या आहेत. एक वाडा आलेला आहे. गायी थांबल्या. वाड्याच्या बाहेर अनेक लाकडं गाडून ठेवलेत. खुंट्या गाडून ठेवल्यात. दोघच गोप येऊन गायींना बांधतात आहे. गायींना बांधल्यावर गायींचे जे वासरं आहेत ते सोडल्या जातात. वासरं आपली आपली आई बरोबर निवडतात. आपल्या आईपर्यंत पोहोचतात.
आपण वाड्यात प्रवेश करूया. मोठं असं दालन आहे. दालनामध्ये पाळणा आहे. पाळण्यात असणारं बाळ पाळण्यात नाहीये. त्या बाळाला बघण्याचा प्रयत्न. कुठं गेलं ते छोटंसं बाळ? बाहेरून तर आपण आताच आलो. एकदा शयन कक्षात बघूया. शयन कक्ष पण रिकामा. आपली भिरभिरणारी नजर कुठे गेलं ते? पाकगृहात जाऊया. एका मोठ्या मडक्यात रवी ठेवलीये. बाजूला दुसऱ्या एका मडक्यात लोणी काढून ठेवलाय. आणि लोण्याजवळ हा चित्तचोर दोन्ही हाताने लोणी तोंडात भरण्याचा प्रयत्न करतोय. बघा ते रूप. छोटस पितांबर, कमरेला करदोडा, पायात जाळ, हातामध्ये कडे, गळ्यात लटकणार एक पदक आणि चेहराभर पसरलेलं लोणी. खाण्यापेक्षा सर्वांगाला फासलेलं लोणी. पाय भरलेले आहेत. मडक्याला धरून उभं राहिलेलं आहे छोटस बाळ. मडक्यातून लोणी काढताय, तोंडात टाकण्याचा प्रयत्न करताय, पण तोंडापेक्षा खालीच पडताय. आजूबाजूला लोणी आणि लोणीच आहे. कबीरजी म्हणतात, माखन माखन संतों ने खाया, छाज जग बिखराने. हा या बाळाला बघण्याचा आनंद सगळे संत घेतात आणि याचं वर्णन कीर्तनातून, भजनातून बाकीच्या न देतात. लोणी मात्र बाकीच्यांना मिळत नाही, कारण ते याच्यापर्यंत पोचतच नाही. जर ताक इतकं चांगलं असेल तर लोणी किती किमतीचं असेल, किती आनंदाचं असेल, किती सुख देणारं असेल.
बघा या बाळाला. कुरळे कुरळे काळे केस, डोळ्यावर येणारे. डोळ्यावर आले म्हणून एका हाताने, लोण्याने भरलेल्या हाताने ते बाजूला सारले आहेत. केसांनाही लोणी, उघडं असलेलं अंग लोण्याने भरवून गेलाय. तरीही हा लोण्याचा माठ सोडायला तयार नाही. याचं रूप डोळ्यात साठवून घ्या. यशोदा जर आली तर उचलून घेईल त्याला. अशा रूपात पुन्हा नाही बघायला मिळणार. त्याला बघायला आपल्या बरोबर अनेक गोपिका आल्या आहेत. त्याचं त्याकडे लक्षच नाही. स्वतःच्या आत्मनंदात तो मस्त आहे, आनंदी आहे. सगळ्या जण दुरून बघतात आहे. अनेक ऋषी मुनी सूक्ष्म देहाने तिथे वावरतात. त्यात मीरा आहे. सगळे संत आहे. सगळे जण त्याची ही लीला बघण्यात दंग झाले. लोण्याची खेळ सुरू आहे. हळूच पुढे वा आणि जवळ पोचा. उचलू नका त्याला, फक्त जवळ बसा. माठाच्या आत असणाऱ्या हाताने लोणी घेऊन तो तुम्हाला खाऊ घालतोय. तुमच्या मुखात थोडं जातंय, बाकीचं तुमच्या ओठांना लागतंय, गालांना लागतंय. इवलाचा तो हात इवल्याच्या हातात असणाऱ्या मनगट्या, त्याचा स्पर्श तुमच्या गालाला होतोय. तो हात पकडून ते लोणी खा. भगवंतानी दिलेला त्याचा कृपा प्रसाद. तुमचा चेहरा पण रंगवला गेला लोण्याने.
त्यातही आनंद, प्रभूचा मिळालेला प्रसाद, मनातून होणारा आनंद, अंगावर रोमांच उभे. पुन्हा हात त्याच मडक्यात जातोय, लोण्याचा गोळा वर येतोय आणि तुम्हाला एखाद्या आईने खाऊ घालावं तसं तुमच्या मुखात भरवण्याचा प्रयत्न. त्याचा स्पर्श अनुभवण्याचा प्रयत्न करा. पहिले तर लोण्याचा स्पर्श होतो आणि मग त्याचा थंड असा स्पर्श लोण्याचा आणि मऊ असा स्पर्श त्या हाताचा. तुम्हीच यशोदा झालात. उचलून घ्या त्या बाळाला. हृदय शिकवटाळा. सगळं शरीर लोण्याने माखून गेलत. हृदयाशी हृदय मिळताच एक अद्भुत असा स्पर्श, संवेदना, हृदयाला लावून ठेवा. बघा तुमची साडी पूर्ण लोण्याने माखून गेली. हात होणारा आनंद, शब्दात व्यक्त होत नाही. जर हे बाळ बोलायला लागलं तर आपल्यावर आरोप करेल, आपल्याला म्हणेल मी नाही माखन खायो, मी नाही खाल्लं, तिनेच मला लावलं. यांनीच मला लावलं. कारण हा काहीच करत नसतो. करूनही जगावेगळा राहणारा हा छोटासा बालक आहे. सगळ्या ठिकाणी असणारा आणि नसणारा असा हा परमात्मा आहे. आपल्या आत पण आहे, आपल्या बाहेर पण आहे. पृथ्वीवर पण आहे आणि पृथ्वीच्या बाहेर पण. ब्रह्मांडात आहे, ब्रह्मांडाला पुरून उरणारा देखील हा अंगुष्ठ मात्र आहे. याची भव्यता आपल्याला मोजताच येत नाही. बदल आपल्याला समजतच नाही
तर मैयाला बालरूपात पाहायला काय हरकत? त्याला हृदयाच्या आत दडवायला काय हरकत? म्हणून तर एक संत म्हणून गेले की मी माझ्या डोळ्यांच्या पापण्याच्या आत याला ठेवीन, फक्त मी पाहीन, बाकीच्यांना बघू पण देणार नाही. हा सुकुमार यशोदेच्या हाती सोपवा. बघा मागून यशोदा आली आहे. तिच्या हातात सोपवून तिला प्रणाम करून, याला प्रणाम करून आणि लोण्याच्या रंगात रंगून ध्यानातून परत फिरा. आज दिवस याच्याच चिंतनात घालवा. याच बालरूपाच्या, याच माखन चोरच्या छोटस बाळरूप तुमच्या देव्हाऱ्यात असणारा हाच नंदकिशोर, कन्हैया, कान्हा. त्याला मोठं होऊच देऊ नका. राहणारा बाळकृष्ण तुमच्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात आहे. आज पूजा करताना त्याच्याकडे याच रूपात बघा. पाय सोडून द्या, हात सोडून द्या. हळूहळू पायाच्या बोटाची हालचाल, हाताच्या बोटाची हालचाल, पूर्ण लक्ष श्वासावर. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. ज्यांना अजूनही ध्यानातून बाहेर यायची इच्छा नसेल तर त्यांनी ध्यान कंटिन्यू करावं. अजून 5-10 मिनिटं तुम्हाला वाटेल तितका वेळ तुम्ही बसा. दोन्ही हात डोळ्यावर ठेवून हळूहळू ध्यानातून बाहेर याल. मला आज्ञा द्या. जय श्रीराम.